ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. डिवाइन प्लीज गाइड मी. माय एंसेस्टर स्पिरिट गाइड्स आर्कएंजल मायकल प्लीज गाइड मी. थँक्यू सो मच. जी करंट एनर्जी आपण चेक करत आहोत सध्याची, तर दिसून येते तुम्ही कशाच्या तरी बाबतीमध्ये स्ट्रगल करत आहात. असू शकतं तुमच्या आर्थिक परिस्थितीबाबत येथे तुमचा संघर्ष सुरू आहे. तुमच्या जीवनामध्ये असू शकतं काही गोष्टी आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही संघर्ष करत आहात. मे बी असू शकतं तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, तुमच्या फायनान्शियल बाबतीमध्ये जे ते आर्थिक अडचणी आहेत. खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमचे रिलेशनशिप आहे, नाते आहेत, ते पाहिजे तेवढे तुमच्यासाठी वर्क करत नाही आहे. किंवा असू शकतं सध्याचं जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्ही संघर्ष करताना येथे दिसून येत आहे. परंतु भविष्याकडे तुमची एक आशा आहे, होप आहे की भविष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी, भविष्यामध्ये काहीतरी चांगलं घडेल, भविष्यामध्ये काहीतरी होप आहे तुमच्याकडे. आपल्याला माहिती आहे प्रत्येक मनुष्य जो जगत असतो तो भविष्यामध्ये काहीतरी चांगलं होईल, काहीतरी नवीन होईल किंवा काहीतरी तुमच्यासाठी योग्य असं होईल या आशेवरती तुम्ही जगत असता किंवा आपण सर्वच जगत असतो. अँड ते बरोबरही आहे, कारण की जर होप्सच नसतील, आशाच नसतील तर मनुष्य जगेल तरी कशासाठी. सो येथे दिसून येत आहे तुमची सध्याची कंडिशन जी आहे ती स्ट्रगलिंग फेसमध्ये आहे. संघर्ष करत आहात तुम्ही नात्यांच्या बाबतीमध्ये, फायनान्शियल बाबतीमध्ये, जॉबशी रिलेटेड इतर अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये सध्या संघर्षयुक्त तुमचं वातावरण दिसून येत आहे. परंतु भविष्याकडे तुम्ही एका चांगल्या दृष्टीने पाहत आहात. दूरदृष्टी आहे तुमची की ही परिस्थिती निघून जाईल, भविष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होतील असंही येथे दिसून येत आहे. तसेच असंही दिसून येते की ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या जीवनामध्ये ते अनकम्प्लीट आहेत, म्हणजे अपूर्ण आहेत. अँड तुमची परमेश्वराकडून हीच अपेक्षा आहे की ह्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजेत, कम्प्लिशन मिळालं पाहिजे. अशा प्रकारची तुमची एनर्जी येथे दिसून येत आहे. तसेच असंही दिसून येत आहे की दोन गोष्टींच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे. मे बी ते नात्याच्या संदर्भात असेल किंवा असंही तुमच्या मनामध्ये असेल की मी जॉब करू का व्यवसाय करू की दोन्हीही करू, की ज्या काही सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात सध्या त्यामध्ये तुमचं दोन्हीकडे बॅलन्स साधण्याचा प्रयत्न चालू आहे. मे बी असू शकतं तुम्ही जॉबही करत आहात आणि त्याबरोबर तुम्हाला जॉबही व्यवसायही करायचा आहे. सो यामध्ये तुमची सध्या कसरत सुरू आहे असंही येथे दिसून येत आहे. तसेच नात्यांच्या संदर्भातही तुमच्या मनामध्ये काही कन्फ्युजन आहे, काही तुमची बॅलन्सिंग करण्याची तुमची तयारी आहे. काहीतरी असं सुरू आहे जे की तुम्हाला वाटतंय की सध्या अनबॅलन्स आहे आणि ते तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. म्हणजे एक समतोल तुम्हाला साधण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात दिसून येते. ही जी काही सिच्युएशन आहे ती 1 वर्षापासून खूप जास्त खराब झालेली आहे. असू शकतं फायनान्शियल म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये काही अडचणी येथे दिसून येत आहे. तसेच जी काही सध्याची सिच्युएशन आहे ती येथे स्टॉप झालेली आहे. मे बी असू शकतं तुमची प्रगती, तुमची आध्यात्मिक प्रगती, तुमची सध्याच्या जीवनामधील प्रगती किंवा नात्याच्या संदर्भात जी काही तुमची इच्छा होती ती पूर्ण झाली नाही आहे. अँड येथे कुठेतरी तुमचं जो प्रवास आहे तो थांबलेला येथे दिसून येत आहे. ओके, तर दिसून येते काही नकारात्मक एनर्जी, काही बाहेरील एनर्जी किंवा इतर लोकांचा इन्फ्लुएन्स तुमच्या जीवनामध्ये झालेला दिसून येत आहे. तुमचं मॅरेज लाईफ असो, तुमचं वैवाहिक जीवन असो, तुमचं आफ्टर मॅरेज रिलेशनशिप असो किंवा बिफोर मॅरेज रिलेशनशिप असो किंवा कुठलंही तुमचं नातं असं आहे त्यामध्ये बाहेरील लोकांचा खूप जास्त इन्फ्लुएन्स येथे झालेला दिसून येत आहे. अँड त्यामुळे येथे असंही दिसून येत आहे जे नातं तुमचं होतं ते तुमच्यापासून दूर गेलेलं आहे असंही येथे दिसून येत आहे. मे बी असू शकतं काही घरातीलच लोक असतील किंवा बाहेरील लोक असतील, त्यामुळे ह्या नात्यामध्ये एक प्रकारे एक आपण म्हणतो ना कडूपणा आलेला आहे असंही येथे दिसून येत आहे. तसेच काही नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या तुमच्या आजूबाजूला असू शकतात आणि त्यामुळे ह्या नात्यामध्ये थोडासा डिस्टर्बन्स झालेला दिसून येत आहे. आपण
एखाद्या आपल्या घरातीलच लोक असतील किंवा बाहेरचेही असतील, त्यांच्याशी आपण खूप जास्त कनेक्टेड होतो, इमोशनली त्यांच्याशी कनेक्टेड होतो, परंतु त्यावेळेस आपण हे लक्षात घेत नाही की ते समोरची व्यक्ती आपल्याशी तेवढी कनेक्टेड नाहीये, कारण की त्या व्यक्तीला तेवढं अटॅचमेंट फील होत नाही जेवढं आपल्याला होतं. सो आपणही अशा लोकांपासून आता म्हणजे आपण त्यांच्याशी खूप जास्त कनेक्टेड होतो, आपण त्यांच्यासाठी गिव्हर होतो, आपण खूप जास्त त्यांना त्यांची मदत केली, त्यांना एक सन्मानाचं स्थान दिलं, आपण त्यांच्या जीवनामध्ये कधी त्यांना आपण दुखावलं नाही, आपण त्यांना उलट सहकार्य करत गेलो, मदत करत गेलो, आपण चांगल्या भावनेने सगळ्या गोष्टी केल्या, चांगल्या मनाने आपण सगळ्या गोष्टी केल्या. परंतु काही लोकांच्या बाबतीमध्ये असं दिसून येत आहे की त्यांना त्याचं काहीतरी चुकीचंच फळ मिळालेलं इथे दिसून येत आहे. असंही दिसून येते की तुम्ही चांगल्या मनाने करायला गेलात, परंतु ज्या काही गोष्टी घडल्या त्या तुमच्या विरोधातच घडल्या, तुम्ही एक करायला गेलात आणि दुसरंच घडलं. तर असंही येथे दिसून येत आहे. ज्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये तुम्ही एवढे इमोशनली अटॅचमेंटमध्ये आहात, कदाचित त्या व्यक्तीनेही तुमच्याविषयी काहीतरी चुकीचा विचार केला असेल, असू शकतं त्या व्यक्तीला वाटत असेल की ही समोरची जी व्यक्ती आहे ती काहीतरी वेगळा विचार करत आहे किंवा तिच्या मनामध्ये दुसरंच काहीतरी आहे, आणि त्यामुळे त्या व्यक्तीनेही तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी चुकीची धारणा निर्माण केली आहे, असंही येथे दिसून येत आहे. आणि ज्यांच्यासाठी तुम्ही एवढं सगळं करत होतात, समजा तुमच्या घरातील व्यक्ती आहे तो, आणि तुम्ही त्याच्यासाठी, त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याच्या चांगलं व्हावं यासाठी तुम्ही काही गोष्टी केल्या, तुम्ही रिस्क घेतली, तुम्ही चांगल्या मनाने, कारण की तुम्ही साफ मनाचे आहात, सो तुम्ही चांगल्या मनाने काही गोष्टी करायला गेलात, त्यामध्ये तुम्ही अडकलात. अँड याच्यामधून असंही दिसून येते की तुम्ही आता धड असं वाटते की ज्यांच्यासाठी तुम्ही करत होता त्या व्यक्तीलाही तुमचं काही वाटत नाही, तो व्यक्ती उलट तुम्हालाच ब्लेम करत आहे की तुला कोणी सांगितलं होतं असं करायला, किंवा तुला कोणी हे असं करायचं काही गरज होती, किंवा असं तसं बोलून सध्या दिसून येत आहे की नात्यामध्ये काहीतरी डिस्टर्बन्स झाले. आणि ज्यांच्याकडे तुम्ही गेलात सांगायला किंवा काही इमोशनली ज्या काही तुमची अटॅचमेंट होती त्या व्यक्तीसोबत तुम्ही सांगायला गेलात, त्या व्यक्तीला एक अलर्ट करायला गेलात, त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही सावधान करायला गेलात की बाबा रे असं आहे, असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं, तर त्या व्यक्तीनेही तुम्हालाच येथे दिसून येत आहे की काहीतरी निगेटिव्ह तुमच्या विरोधात बोलला आहे किंवा काहीतरी तुमच्याविषयी त्या व्यक्तीने चुकीची धारणा पकडली आहे, असंही येथे दिसून येत आहे. परंतु येथे तुमची जी मनस्थिती आहे ती येथे दिसून येत आहे, द्विधा मनस्थिती आहे की आपल्या बाबतीमध्ये असं का घडत आहे, आपण तर सगळं काही चांगलं करायला जातोय, म्हणजे पहिल्यापासून, जसं की असू शकतं काहींचं लग्न झालं असेल तर त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा असं दिसून येत आहे की त्यांनी लग्न झाल्यापासून तर सगळं त्या व्यक्तीसाठी चांगल्या गोष्टी केल्या, भलेही असो त्यांना घरातून काही सपोर्ट नाही मिळाला, भलेही असो त्या मॅरिड असाल तर त्या व्यक्तीकडूनही तुम्हाला एवढा काही सपोर्ट मिळाला नाही, तुमच्या त्या व्यक्तीबाबतीमध्ये एवढ्या फिलिंग्स नव्हत्या, एवढ्या भावना नव्हत्या, पण तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीशी प्रामाणिक राहिला, तुम्ही त्या व्यक्तीशी खूप जास्त एक म्हणतात पतिव्रता स्त्री असते तशासारखं तुम्ही राहिलात, किंवा पुरुषही असतील तर त्यांनी एक पत्नीचं जे काही धोरण असतं ते धरलेले येथे दिसून येत आहे. तुम्ही वेळोवेळी त्या व्यक्तीला वाचवलात, त्या व्यक्तीने मे बी असू तुमची पत्नी असो किंवा पती असो, त्या व्यक्तीने तुमच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर खूप जास्त चुका केल्या, तरीही तुम्ही त्याच्यावरती पांघरून घातलं की असू दे, आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये हा व्यक्ती आहे तर काहीतरी देवाचं प्रयोजन असेल म्हणून तुम्ही इतक्या दिवस खूप काही सहन केलं, तुमच्या मनामध्ये कधीही त्या व्यक्तीविषयी तेवढ्या फिलिंग्स नव्हत्या, पण तरीही तुम्ही एक नातं आहे म्हणून ते सांभाळत पुढे गेलात, मुलांसाठी म्हणा किंवा तुमच्या मॅरेज लाईफ, इतर समाजासाठी किंवा घरच्यांसाठी तुम्ही ते नातं पुढे घेऊन गेलात. परंतु एक काळ असा आला की त्या व्यक्तीच्या चुकाच भरपूर झाल्या, त्यांनी बाहेरही काहीतरी कुटाने केले किंवा बाहेरही दिसून येते काहीतरी चुका केला, असू शकतो ती व्यक्ती व्यसनी असू शकते, त्या व्यक्तीने खूप जास्त आपल्या ज्या ॲडिक्शनमुळे किंवा इतर वाईट सवयींमुळे त्याने खूप जास्त माती खाल्ली, पण तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला वाचवत गेलात, कारण की तुम्हाला वाटत नव्हतं की हे सगळं संपावं, किंवा तुम्हाला वाटत नव्हतं की हे जे काय आहे ते समाजापुढे यावं, किंवा तुम्हाला असं वाटत नव्हतं की हे जे काय आहे त्यामुळे आपल्या घरच्यांना किंवा आपल्या मुलांना काही त्रास व्हावा, त्यांचं काहीतरी छत्र हरवून जावं असं तुम्हाला वाटत नव्हतं. परंतु आपण नाही काही करत, परंतु डिवाईनला, परमेश्वराला जेव्हा सगळं दिसतं, परमेश्वराला जेव्हा आपले दुःख दिसतात, परमेश्वराला जेव्हा आपली कठीण परिस्थिती दिसते, त्यावेळेस परमेश्वरालाही एक विचार येतो की ह्याला समजत नाहीये की कुठं स्टँड घ्यायला पाहिजे, ह्याला समजत नाहीये की हिला समजत नाहीये की हिने काय करायला पाहिजे, हिला समजत नाही, ही तर सगळं नुसतं देतच राहत आहे, देतच. कारण की आपल्याला नाते तोडायचे नसतात, आपल्याला कुठलाही नाता असो, खराब असो, चांगला असो, कोणताही असो, परंतु ते वाचवण्याचा स्त्रिया ज्या असतात त्या प्रयत्न करत असतात, फिमेल एनर्जी जी असते ती प्रयत्न करत असते. परंतु येथे स्त्री असो पुरुष असो ती एक एनर्जी आहे, फिमेल असो मेल असो ती एक एनर्जी आहे.
सो येथे आपण एनर्जी बेस पाहतो आणि डिवाईनही परमेश्वरही नेहमी एनर्जी बेस पाहतो. परमेश्वर कधीही मेल फिमेलमध्ये स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव करत नाही. तर परमेश्वर एनर्जी पाहतो, व्यक्तीची एनर्जी कशी आहे, त्या व्यक्तीची भावना कशी आहे. परमेश्वराला तर आपलं वाक्य नाही समजत, आपण काय बोलतोय ते नाही समजत, आपली भाषा नाही समजत परमेश्वराला आपले भावना कळतात, इमोशन्स कळतात. आपल्या खऱ्या भावना जर परमेश्वराला कळाल्या की नाही ही व्यक्ती खरंच खूप जास्त स्ट्रेसमध्ये आहे, ही व्यक्ती खरंच खूप जास्त गिव्हर आहे, या व्यक्तीने खरंच खूप जास्त संघर्ष केलेला आहे, या व्यक्तीने खरंच खूप जास्त संकट पाहिलेली आहेत, पण तरी सुद्धा ही व्यक्ती सहनच करत चालली आहे, तर अशा वेळेस डिवाइन इंटरव्हेन्शन होतो. अशा वेळेस अशी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येते, ती तुम्हाला दाखवते की तुझ्या जीवनामध्ये सध्या खूप जास्त डिस्टर्बन्स सुरू आहे. अँड ती व्यक्ती तुमच्या आत्म्याशी कनेक्टेड असते. तिचं आणि तुमचं पूर्वजन्माचं काहीतरी नातं असतं, काहीतरी संबंध असतो, काहीतरी तुमचं एकमेकांशी निगडीत काही झालेलं असतं. सो ती व्यक्ती तुम्हाला दाखवते तुझ्या जीवनामध्ये खूप जास्त चुकीचं चालू आहे, तुला ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर जेव्हा ती व्यक्ती येते त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीशी ॲटोमॅटिकच एक इमोशनली अटॅच होता, कारण की ती तुमच्या पास्ट लाईफपासून आहे, भूतकाळापासून आहे. ती तुमच्यासोबत माहीत नाही किती जन्मांपासून आहे, तुमचं आणि तिचं नातं आहे. सो ती व्यक्ती आल्याच्या नंतर तुमचं तो एक पार्ट असल्यामुळं, एक तुमच्या पास्ट लाईफचा पार्ट असल्यामुळं त्या व्यक्तीला पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जे काही खऱ्या फिलिंग्स असतात त्या निर्माण होतात. अँड जे हे काही नातं चालू आहे तुमचं, तर त्याच्यामध्ये किती उणिवा आहेत, किती चुका आहेत, किती काय काय होत आहे आणि तुम्ही कशा प्रकारे जीवन जगत आहात हेही तुम्हाला दिसतं. अँड त्यानंतर परंतु सध्या हे पास्ट लाईफचं तर आपल्याला तर कळतं थोडंसं, पण त्या व्यक्तीला नाही कळत, कारण की आपण जरी सांगितलं तरी ते सध्या ह्या लाईफमध्ये एवढं अडकलेले असतात की त्यांना कळतच नाही. सो ते हे मान्य करायला तयार होत नाही आणि मग आपल्याला वाटतं अरे ही व्यक्ती तर आपल्या जवळची आहे, पास्ट लाईफपासून आहे, आपल्याशी खूप जास्त इमोशनली आपण ह्याच्याशी अटॅच झालेलो आहोत, पण ही व्यक्ती ती का समजून घेत नाहीये. अँड इकडं पाहिलं तर मॅरिड लाईफमध्ये सुद्धा तुमच्या खूप जास्त डिस्टर्बन्स दिसून येतो. सो तुम्हाला वाटतं की नेमकं आता असं काय आपल्या जीवनामध्ये सुरू आहे की ज्या व्यक्तीशी आपण ह्या व्यक्तीशी तर आपण इमोशनली कनेक्टेड नाही हो, पण ती आपल्यासोबत मॅरिड लाईफमध्ये आहे, परंतु ज्या व्यक्तीशी आपण इमोशनली कनेक्ट आहोत ती व्यक्ती आपल्या पास्ट लाईफपासून आहे, ती आपली माहीत नाही किती जन्मांपासून त्यांचं पती पत्नीचं नातं असेल, माहीत नाही किती जन्मांपासून आपला त्यांचा एक संबंध असेल, परंतु त्या व्यक्तीला आता ह्या जन्मामध्ये तर ते कळू शकत नाही. सो ती व्यक्ती सुद्धा तिच्या बाजूने ती पण योग्य आहे. अँड ही व्यक्ती तर आपल्याला माहिती आहे, ही तर कोणाचं ऐकून घेणार नाही आणि तिला काही समजणार नाही, कारण की तेवढी बौद्धिक पात्रताही नाही आणि तेवढे स्पिरिच्युअल नॉलेजही नाही. त्याला फक्त त्याचं व्यसन अँड ऑल जे काही गोष्टी आहेत त्यामध्येच ती व्यक्ती सुखी असते. सो त्याला काही एवढं त्या गोष्टींचं ज्ञान नाही, मे बी तेवढी फ्रिक्वेन्सी हाय नाही. सो ती व्यक्ती कधीही ह्या गोष्टी समजून घेत नाही. अँड आपली मग अवस्था अशी म्हणजे जे कोणी व्ह्युअर आहेत असू शकतं त्यांची अवस्था अशी झालेली आहे, ते सध्या बॅलन्सिंगच्या सिच्युएशनमध्ये आहे की हेही आपल्याला पकडता येत नाही, तेही आपल्याला पकडता येत. सो ज्या काही सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात सध्या दिसून येते खूप जास्त एक फ्रस्ट्रेशनची एनर्जी आहे, खूप जास्त संघर्षाची एनर्जी आहे. तर पाहूया आपण. तर तर दिसून येते जस्टिसचं कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे तुम्ही आता परमेश्वरालाच न्याय मागत आहात, तुम्ही आता पूर्णपणे परमेश्वरावरती समर्पित झालेले आहात, तुम्ही आता एक प्रकारे सरेंडर केलेलं आहे. तुम्हाला आता कळालंय की आपण काहीच करू शकत नाही. तसंही आपण जे असतो फिमेल किंवा मेल कुणीही असो, आपण एनर्जी आहोत. एक आपली बॉडी दिसते बट वी आर नॉट अ बॉडी. आपण सर्वजण एनर्जी आहोत, मे बी पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, हे सगळ्या एनर्जीच्या फ्रिक्वेन्सीज आहे ज्यामध्ये आपण जगत असतो. तर येथे दिसून येते कधी कधी आपली एनर्जी जी आहे खूप डाऊन लेवलला जाते, तर कधी कधी असं नाही होत की आपण नेहमीच हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहू, नाही तसं नाही होत. कधी कधी आपण लो फ्रिक्वेन्सीला पण टच करतो. सो आपल्याला आता असं वाटतं की डिवाईनने आपल्याला न्याय दिला पाहिजे. नेमकं आपली तर काही चूक नाही याच्यामध्ये. जसं की आपण लग्न केलं, जसे आपण वैवाहिक जीवनामध्ये गेलो, तर आपल्याला काही माहिती नव्हतं की ही व्यक्ती अशी निघेल म्हणून. आपल्याला ज्या आपल्या अपेक्षा होत्या त्यानुसार तर ती व्यक्ती निघाली नाही. सो यामध्ये आपली काही चूक आहे, आपण तर प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या, आपली काही चूक आहे यामध्ये.
आपण तर सगळं त्या व्यक्तीच्या चुकांना पण पांघरून घातलं, आपण त्याला वेळोवेळी वाचवलं. मे बी जेव्हा अनेक संकट आले, मे बी असू शकतं अनेक लोकांनी जेव्हा त्यांच्यावरती भांडणामध्ये म्हणा किंवा इतर त्यांच्या चुकांमध्ये म्हणा इतर लोकांनी त्यांना अक्षरशः डांबण्याचा प्रयत्न केला किंवा धमक्या देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस आपणच पुढे उभे राहिलो, आपणच त्यांना वाचवलं, आपणच स्टँड घेतला. परंतु त्या व्यक्तीला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. सो ही जी व्यक्ती होती, मे बी तुमचे पार्टनर असतील तर ते चुकीचे वागले, पण तरीसुद्धा आपण आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या आईवडिलांसाठी म्हणा किंवा एक सामाजिक जे स्टेटस असतं त्याच्यासाठी म्हणा आपण शांत बसलो. पण आपलं प्रत्येकाचं दुःख किंवा काय जे पूर्ण खूप कडेलोट झाला तर डिवाइन पाहतो, परमेश्वर पाहतो. पण आपली ह्यामध्ये काही चूक नाही आहे की जर असं घरामध्ये वातावरण असलं तर साहजिक आहे कुणीही म्हणा किंवा असू शकतं आपल्या जीवनामध्ये जेव्हा अशी कोणी दुसरी व्यक्ती एंटर होते जिच्याशी आपण खूप जास्त इमोशनली कनेक्ट होतो, जेव्हा आपल्याकडे तेवढं ज्ञान असतं की आपल्याला कळतं की ही व्यक्ती आपल्या पास्ट लाईफमधून आहे, त्यावेळेस आपण त्या व्यक्तीशी नॅचरली आपण त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होतो. अँड बट नॉट दॅट वे, म्हणजे तसंही नसतं आपल्या डोक्यामध्ये, बट आपल्याला एक भावनिक इमोशनली अटॅचमेंट फील होते, आपल्याला एक सपोर्टिव्ह वाटतं अँड आपण त्या व्यक्तीकडे हे म्हणजे लाईक अ मॅग्नेट वी अट्रॅक्ट. सो नंतर मग बट त्या व्यक्तीला तर ते काही कळतच नाही, मे बी कळतही असेल पण ते काय करणार आहे ह्या सिच्युएशनमध्ये. सो त्या व्यक्तीला कदाचित वाटत असेल की नाही हीच व्यक्ती चुकीची आहे, म्हणजे आपण चुकीचे आहोत, असंही त्या व्यक्तीला वाटू शकतो. कारण की त्याचं पण एक वेगळं जग आहे, वेगळं विश्व आहे जे त्यांनी लहानपणापासून पाहिले, तेही खूप वेगळं आहे. सो ह्या सगळ्या त्याला असं वाटत असेल कदाचित की नको बाबा ह्या सगळ्या ह्यांच्या पसाऱ्यामध्ये पडायला किंवा नको यांच्या सगळ्या ह्या ज्या काही घरगुती गोष्टी आहेत त्यामध्ये पडायला नको, असं त्या व्यक्तीला वाटतं. पण त्या व्यक्तीला हे कळत नाही की हे जे काही आहे ते तुझंच काहीतरी पास्ट लाईफचा कर्म आहे, तुझ्याच पास्ट लाईफचं काहीतरी गोष्टी आहेत. सो त्यामुळे हे तुझ्यासोबत घडत आहे, त्या व्यक्तीसोबत घडत आहे, तुमच्या दोघांसोबत घडत आहे, हे मान्य करायला शिकलं पाहिजे. सो तर आपली परिस्थिती अशी होऊन जाते की धड आपल्याला काहीच करता येत नाही, पण ह्यामध्ये आपली काहीही चूक नाही. आपण तर सगळं चांगल्या मनाने करायला गेलो, आपण लहानपणापासून सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या, आपल्याला वाटत होतं आपलं मॅरिड लाईफ चांगला असावं, आपलं एक सुखी संसार असावा, चौकोनी कुटुंब असावं, परंतु आपल्याला पार्टनर चांगला मिळाला नाही तर आपली चूक काय? तर ह्यामध्ये आपली चूक नसते, पण परमेश्वर आपल्याकडून माहिती नाही का ह्या गोष्टी अशाच प्रकारे घडतात. आणि असू शकतं काही मागील जन्माचे कर्म असेल, काही कर्स असेल, काही शाप असेल जो आपल्याला कोणीतरी दिला असेल कधीतरी, परंतु ज्यामध्ये फिलिंग नसतात, ज्या नात्यामध्ये फिलिंगच नसतात, तर त्या नात्यामध्ये राहतात लोक, असं नाही राहतात लोक. परंतु ज्या प्रकारे आपल्याला एक नातं पाहिजे असतं, ज्या प्रकारे आपल्याला एक जीवन पाहिजे असतं ते त्यामध्ये नसतं, त्यामध्ये आपलं सुख नसतं. अँड इकडं पण आपण जाऊ शकत नाही, दोन्ही बाजूने आपल्याला ब्लॉक केलं जातं. सो ह्या व्यक्तीला वाटतं की आपणच चुकीचं आहे, त्याही व्यक्तीला वाटतं आपणच चुकीचं आहे. तर यामध्ये चूक कोणाची आहे तर कोणालाच काही कळत नाही. सो आपल्याला ज्यावेळेस ठीक आहे आपण मान्य करायचं की हा जाऊ दे, इकडं ज्यांनाही वाटतं आपलं चूक आहे त्यांनाही वाटतं आपली चूक आहे, तर असू शकतं आपलंच चूक असेल. सो असं आपल्याला वाटतं, बट आपली तर काही चूक नसते त्यामध्ये. सो आपण आता डिवाइनला जस्टिस मागत आहोत. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते डिवाइनला जस्टिस मागत आहे की डिवाइन यामध्ये माझी चूक काय आहे, व्हॉट इज माय फॉल्ट, माझा फॉल्ट काय, व्हाय मी, सगळं माझ्याच बाबतीत का घडतं, असं मी काय चुका करते, नेहमी माझ्याच बाबतीमध्ये असं का घडतं. सो आपण डिवाइनला क्वेश्चन करतो अँड जस्टिस मागतो, मला यामध्ये जस्टिस पाहिजे. ज्या व्यक्तीसोबत माझ्या फिलिंग्स नाही आहेत, ज्या व्यक्तीला एवढं सगळं करून जर त्याची जर किंमत नसेल तर त्या व्यक्तीसोबत मी का राहू, किंवा त्या व्यक्तीसोबत मला पुढील आयुष्य जगण्यासाठी का पुढं ढकलण्यात येत आहे, का, कशासाठी, माझं वैयक्तिक लाईफ नाही आहे का, मी स्वतः एक मनुष्य नाही आहे का, मी एक स्वतः माझ्या काही भावना नाही आहेत का, माझे काही स्वतः विचार नाही आहेत का, का मी आयुष्यभर सतत असंच जीवन जगायचं का, मला सुखाने आनंदाने किंवा माझ्या आनंददायी जीवनासाठी जगण्याचा मला अधिकार नाही आहे का मी जखडून घेतले माझ्या स्वतःलाच, का हे सर्व माझ्या बाबतीमध्ये घडत आहे, का हे काही पूर्वजन्माचे फळ आहेत किंवा काय आहे हे सर्व. तर
या बाबतीमध्ये आपण परमेश्वराला न्याय मागत आहोत की आपलं काय चुकलं आहे, ह्यामध्ये आपलं काय चुकलं आहे. सो जर आम्हाला ह्या नात्यामध्ये तुम्हाला असे दुःख द्यायचे होते डिवाईनला, तर मग आम्हाला त्या व्यक्तीला का भेटवलं, ज्या व्यक्तीशी आमचे पास्ट लाईफ कनेक्शन होते, ज्याच्याशी आम्ही इमोशनली कनेक्ट, त्याला तरी कशाला भेटवलं. मग आम्ही जगत चाललो असतो असंच रडत खडत कसं तरी. कशासाठी आम्हाला तुम्ही अवेकन केलेत, कशासाठी आम्हाला जागृत केलेत, कशासाठी आम्हाला हे सगळं मार्ग दाखवला, काय गरज होती. सो अशा प्रकारचे प्रश्नही आपण डिवाईनला विचारत आहोत की का माझ्यासोबत असं, का मी काय चूक केलं आहे, व्हॉट इज माय फॉल्ट. सो अशा प्रकारचे प्रश्नही विचारताना येथे दिसून येत आहेत. तर पाहूया यावरती डिवाईन गायडन्स काय मिळत आहे. मला माहिती आहे आजची रीडिंग थोडीशी मोठी होणार आहे, बट डिवाइन प्लीज गाइड मी इन दिस सिच्युएशन. ओम नमः शिवाय. हर महादेव. श्री स्वामी समर्थ. या सिच्युएशनमध्ये डिवाइन काय गाईड करते पाहूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर ठीक आहे, ते दिसून येतंय की अगेन आपल्याला दिसून येतंय अगेन काही भूतकाळाची पास्ट लाईफची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. मे बी असू शकतं खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी सुद्धा दिसून येत आहे. जसं तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही पाऊल टाकलं, मॅरिड लाईफमध्ये तुम्ही पाऊल टाकलं, त्याच वेळेस इतर लोकांची निगेटिव्हिटी तुमच्या नात्या बाबतीमध्ये सुरू झाली. इतर लोकांना कधीही वाटलं नाही की तुमचा संसार सुखाचा व्हावा. ते तुमच्या सासरचे लोक आहेत. सो हे ध्यानात घ्या, कारण की येथे दिसून येत आहे बाहेरील लोकांचा इन्फ्लुएन्स येथे झालेला आहे. हे निगेटिव्ह लोकांचा इन्फ्लुएन्स तुमच्या नात्यावरती झालेला आहे. त्यांनी तुम्हाला कधीही स्वीकारलं नाही, त्यांनी तुम्हाला रिफ्यूज केलं बिकॉज ऑफ तुमच्याकडे खूप जास्त क्वालिटीज होत्या. हाय प्रिस्टेस होतात तुम्ही, मेल फिमेल कोणीही असो, तुमच्या दोन्हींच्या बाबतीमध्ये एनर्जी आहे. तुम्हाला सासरच्या लोकांनी कधीही स्वीकारलेलं नाहीये, जरी ते तुमच्या तोंडावरती गोड गोड बोलत असतील, जरीही त्यांनी तुमच्याशी खूप जास्त चांगला संवाद साधला असेल, पण त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी कधीही चांगली भावना नव्हती. त्यांनी एक प्रकारे तुम्हाला जखडून ठेवलेलं आहे. तुमचं जे हे नातं आहे ते कधीच त्यांनी इम्प्रूव्ह होऊ दिलं नाही. अँड तुमच्या पार्टनरला सुद्धा त्यांनी पहिल्यापासून ह्या नात्याबद्दल एक प्रकारे चुकीचं सांगण्यात आलेलं आहे की ही व्यक्ती खूप जास्त हुशार आहे, ही व्यक्ती खूप जास्त टॅलेंटेड आहे, अँड ही व्यक्ती तुझ्यापेक्षाही खूप जास्त हाय एनर्जीची आहे, असंही त्या व्यक्तीला सांगण्यात आलं. मे बी ही एनर्जी तुमच्या लग्नाच्या आधीपासून आहे, कारण की ज्यावेळेस ग्रह नक्षत्र पाहिले जातात, ज्यावेळेस कुंडली मिलन केलं जातं, त्याच वेळेस गोष्टी कळतात की ही व्यक्ती कशी आहे. सो त्यावेळेस त्यांना लोकांना कळालं होतं की ही व्यक्ती हे खूप जास्त हाय एनर्जीची आहे, हाय प्रिस्टेस आहे, ती कदाचित तुमच्या घरामध्ये फिट होणार नाही. पण तरी सुद्धा त्या लोकांनी चुकीचं सांगून तुमच्या फॅमिलीला, म्हणजे ज्यांच्याशी म्हणजे फिमेल एनर्जीच्या फॅमिलीला चुकीचं सांगितलं की गुण जुळत आहेत, सगळं व्यवस्थित होत आहे, अशा प्रकारे चुकीचं त्यांनी सांगितलं. परंतु त्यांनी एक गोष्ट लपवली की ही व्यक्ती, ही फिमेल एनर्जी तुमच्या मुलाशी कनेक्टेड होऊ शकत नाही, बिकॉज तिचं नातं काहीतरी वेगळं आहे, ही व्यक्ती वेगळी आहे. हिचे जेव्हा ग्रह नक्षत्र पाहिले त्यावेळेस ह्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये एक वेगळाच योग होता, तो योग होता जीवात्माचा योग. त्याच वेळेस त्या लोकांना कळालं होतं की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं होणार आहे, कारण की ही व्यक्ती म्हणजे नाकापेक्षा मोती जड आहे, अशा प्रकारची माहितीही त्यांना मिळालेली होती. परंतु तरी सुद्धा ह्या लोकांनी ती माहिती लपवली. अँड त्यांना माहित होतं ही व्यक्ती खूप जास्त हाय प्रिस्टेस आहे, ही व्यक्ती खूप जास्त हाय फ्रिक्वेन्सीची आहे, ही व्यक्ती जी आहे ती खूप जास्त नॅचरली नैसर्गिकरित्या गॉड गिफ्टेड आहे, ह्या व्यक्तीच्या पुढे आपली सत्ता चालणारच नाही, हे त्या लोकांना माहिती होतं. कारण की ह्या व्यक्तीकडे खूप जास्त दैवीय क्षमता होत्या, एक असाधारण क्षमता होत्या, परंतु त्या लोकांना ही गोष्ट लपवायची होती. सो त्यांनी ही गोष्ट लपवली आणि त्यांच्या मुलाच्या बाबतीत चुकीचं काहीही सांगितलं की हा हे खूप चांगला आहे, असं आहे, व्यसनी नाही, अमुक आहे तमुक आहे, चांगल्या कामाचा आहे, चांगला विचाराचा आहे, खूप धार्मिक आहे, अशा खोट्या गोष्टी सांगून ह्या फिमेल एनर्जीला पटवण्याचं कार्य त्यांनी त्यावेळेस केलं. अँड परंतु त्यांना माहित होतं ही हाय प्रिस्टेस आहे, हिच्याकडे खूप जास्त असाधारण क्षमता आहे, तिच्याकडे एक दैवी ऊर्जा आहे, हिच्याकडे एक लोकांच्या मनातलं समजून घेण्याची शक्ती आहे. पण ह्या लोकांना नंतर तेच जड व्हायला लागलं. त्यांना वाटायला लागलं की
ही व्यक्ती आपल्या घरामध्ये फिट बसणारी नाहीये. सो त्यांनी एक प्रकारे ह्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला, एक प्रकारे ह्या व्यक्तीला एकटं सोडण्याचा प्रयत्न केला, एक प्रकारे ह्या व्यक्तीला दूर करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या घरापासून, त्यांच्या नातेसंबंधापासून दूर करणे. परंतु ह्या व्यक्तीला ही इनोसंट होती, हिला काय माहित होतं नेमकं काय चाललंय यांच्या डोक्यामध्ये. हिला तर काहीच माहित नव्हतं, हिचे तर गॉड गिफ्टेड होती, हिला तर ते पण माहिती नव्हतं की ही गॉड गिफ्टेड आहे का काय आहे. घरी माहिती होतं थोडंफार, माहेरी माहिती असेल. माहेरी आता जसं लहानपणापासून आपण तेथे राहतो तर तेथे माहीत असतं घरच्यांना की नेमकं काय आहे काय नाही हे माहीत असतं त्यांना. सो परंतु माहेरचे लोक ह्या गोष्टी कधी एक्सप्लोअर करत नाहीत. सो परंतु जेव्हा ही व्यक्ती सासरी जाते त्यावेळेस तिचे जे गुण आहेत ते वेगळे आहेत, ते इतर महिलांपेक्षा वेगळे आहेत, ते दिसून येतं. अँड तिच्यातली जी असाधारण क्षमता आहे तेही दिसून येतं. परंतु ह्या सासरच्या लोकांना तेच खटकत होतं, तेच नको होतं, तेच नको पाहिजे होतं, कारण की त्यांच्याकडे ती डेव्हिल एनर्जी होती. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थीपणा भागवून घ्यायचा होता, त्यांना फक्त स्वतःचा जो काही मान सन्मान आहे तो दाखवायचा होता. त्यांच्यापेक्षा कोणी मोठा आहे, त्यांच्यापेक्षा कोणी असाधारण क्षमतेचा आहे हे त्यांना पटतच नव्हतं. यामध्ये ह्या फिमेल एनर्जीचा काय दोष होता? काहीच दोष नव्हता. पण तरी सुद्धा हिला एकटं टाकण्यात आलं, हिला दूर करण्यात आलं, हिला हिच्याविषयी त्यांची जी ज्वेलसी होती ती हे महिलेला समजत नव्हती, या फिमेल एनर्जीला समजत नव्हती. परंतु तरीही ती सहन करत गेली, तिच्या मुलांसाठी म्हणा, तिच्या स्वतःच्या सामाजिक स्टेटससाठी म्हणा, तिच्या तत्वांसाठी म्हणा, तिच्या फॅमिली माहेरच्या लोकांसाठी म्हणा, ही महिला सहन करत गेली. सहन करत करत खूप त्रासही सहन केला, ह्या लोकांची निगेटिव्हिटीही सहन केली, खूप जास्त एकटीनेच सगळ्या काही गोष्टी सहन केल्या. कारण की ह्या गोष्टी मे बी असू शकतं तिला वाटत होत्या या पूर्वजन्मानुसार आलेल्या आहेत, म्हणून धार्मिक ज्ञान असल्यामुळं त्या व्यक्तीने, आध्यात्मिक व्यक्ती असल्यामुळं त्या व्यक्तीने ह्या गोष्टी सहन केल्या. परंतु तिला नेहमी दूर करण्यात आलं, झिडकारण्यात आलं, तिला नेहमी तिच्या चांगल्या गुणांकडे दुर्लक्ष करून तिला सतत रोखण्यात आलं, टोकण्यात आलं. तिला हे करू नको, ते करू नको, तुझ्याकडून हे नाही होत, ते नाही होत असं बोलून तिला सतत एक प्रकारे टॉर्चरही करण्यात आलं. सो शेवटी कधी ना कधीतरी निगेटिव्हिटी ह्या लोकांची समोर येणारच होती. त्यांचं लक्ष होतं फक्त धनाकडे, जे ह्या व्यक्तीकडून मिळत होतं त्या लोकांचं लक्ष होतं फक्त कामाकडे, जे ह्या व्यक्तीकडून निघत होतं. सो परंतु आपल्याला माहिती आहे डिवाईनचं खूप जास्त तुमच्यावरती प्रेम आहे, तुमच्या शिवांचं तुमच्यावरती प्रेम आहे, महादेवाचं तुमच्यावरती प्रेम. तुमचे जे काही कष्ट झाले, जे तुम्ही सहन केलेत, तुमचं एक तप पूर्ण झालं, त्यावेळेस तुमची साधना पूर्ण झाली, तुमचे दुःख संकट परमेश्वराने पाहिले अँड त्यावरती डिवाइन इंटरव्हेन्शन झालं अँड अशा व्यक्तीची एंट्री तुमच्या जीवनात झाली. त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर दिसायला लागल्या. त्यावेळेस तुमची कुंडलिनी ऊर्जा जी होती ती जागृत झाली अँड तुम्हाला कळायला लागलं की ज्या लोकांना आपण आपलं समजत आहोत, ज्या लोकांना आपण जवळ करत आहोत ते कधीही आपले नाही आहेत. मे बी असू शकतं ते तुम्हाला तुमच्या तोंडावरती गोड बोलत असतील, परंतु ते व्यक्ती कधीही तुमच्यासाठी चांगला विचार केला नाही. तुमच्या माघारी असो एक टीम करून त्यांनी खूप जास्त चर्चा करण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातील असाधारण क्षमता ज्या आहेत त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला, असंही येथे दिसून येत आहे. तर सर्व ज्या काही गोष्टी झाल्या त्यामध्ये तुमची काहीही चूक नव्हती. तुम्ही खूप साध्या, सिंपल अँड सरळ स्वभावाचे आहात, बट येथे जग तसं नाही आहे. सो तुमच्या जीवनामध्ये जी कोणी व्यक्ती आली त्या व्यक्तीलाही कदाचित हे समजलं नाही, त्या व्यक्तीलाही कदाचित असं वाटत असेल की तुम्हीच चुकीचे आहात, तुम्हीच असं विचार केला, परंतु तसं नाही आहे. कारण त्या व्यक्तीला तुमचा भूतकाळ माहिती नाही, त्या व्यक्तीला हे माहिती नाही की तुम्ही किती जास्त कष्ट केलेले आहे, तुम्ही किती जास्त संघर्षांना तोंड दिलेलं आहे, हे त्या व्यक्तीला माहिती नाही. अँड त्यामुळे त्या व्यक्तीला कदाचित असू शकतं, त्या व्यक्तीला एवढं म्हणजे एवढं काही सोसायटी किंवा एवढं असू शकतं की त्या व्यक्तीला हे समजत नाही आहे की मी यांच्यामध्ये का इंटरफेअर करू, माझा ह्याच्यामध्ये काय माझं काहीच रोल नाही आहे. सो असंही त्या व्यक्तीला वाटत आहे. बट ही सगळी जी आहे ती पूर्वजन्माची सर्व कर्म आहेत हे त्या व्यक्तीला माहिती नाही आहे. सो पण कुठेतरी त्या व्यक्तीलाही हे जाणवत आहे, ज्यांच्याशी तुम्ही इमोशनली कनेक्टेड आहात त्या व्यक्तीलाही जाणवत आहे, पण ती व्यक्ती ह्यामधून बाहेर पडू शकत नाही. कारण की त्या व्यक्तीला सुद्धा त्याच्या जीवनामध्ये खूप जास्त स्वतःलाच त्यांनी जखडून घेतलेलं आहे. ती व्यक्ती ही जी आहे ती निगेटिव्ह इन्फ्लुएन्स खाली आहे. दिसून येतं हे कार्ड पडलं होतं तर ती ही व्यक्ती कोणत्या तरी निगेटिव्ह इन्फ्लुएन्स खाली आहे. ती व्यक्ती ही स्वतःच्या जीवनामध्ये स्वतः
स्टक झालेली आहे, त्या व्यक्तीकडेही कुठलाही पर्याय नाही आहे, किंवा असू शकतं ती तिच्या जीवनामध्ये सुखी आहे, तिच्या जीवनामध्ये आनंदित आहे, तिच्या फॅमिलीमध्ये आनंदित आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला ह्या सगळ्या झमेल्यामध्ये पडायचंच नाही आहे, कारण की त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याचं सुखी संपन्न आयुष्य तो भोगत आहे. अँड दिसून येत आहे त्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲस्पेक्ट आहेत. त्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये काही भावनिकता, काही भावनिक असुरक्षितता आहे, पण त्या व्यक्तीला ते समजून घ्यायचं नाही. कारण त्या व्यक्तीने स्वतःला कामांच्या ओझ्याखाली खूप जास्त एक बरीड केलेलं आहे. दिसून येते ती व्यक्ती भविष्याचा विचार करत आहे, सध्याचा विचार करत नाही. ज्या व्यक्तीशी तुम्ही इमोशनली कनेक्ट आहात ती व्यक्ती फक्त आणि फक्त भविष्याचा विचार करत आहे. त्याच्या जीवनामध्ये काय चांगलं होईल याचा ती विचार करत आहे. अँड त्यामुळे त्यांनी तुम्हाला इथे दिसून येत आहे मे बी असू शकतं दूर केलेलं आहे. तर आता तुमची परिस्थिती एक खूप जास्त स्टक झालेली आहे. तुम्हाला वाटत आहे की असं आपल्या बाबतीमध्ये काय झालं, आपण तर काहीच चुकलो नाही, आपण तर कधीच कोणाला दुखावलं नाही, आपण तर कधीच कोणाचं वाईट केलं नाही, तरी सुद्धा आपल्या बाबतीमध्ये असं का झालं. तर इथे डिवाइन तुम्हाला सांगत आहे तुमच्याकडे खूप जास्त स्ट्रेंथ आहे. तुम्हाला या सर्व दुःखदायक परिस्थितीमधून काढण्यासाठी डिवाइनने ही तुमच्याकडे एक जीवनाची परीक्षा तुमच्याकडे दिलेली आहे. कारण की डिवाइनला माहिती आहे तुमच्यासाठी योग्य काय आहे. आपल्याला वाटतं की आपण सर्व करतो, पण तसं नसतं. परमेश्वर आपले दुःख कष्टही पाहत असतो आणि त्याला हे पण दिसत असतं की ही व्यक्तीचं एंजल्स असतात तुमच्या आजूबाजूला. जर तुम्ही काही तुमच्याही बाबतीमध्ये चुकीचं करत, असं नाही इतरांच्याच बाबतीमध्ये तुम्ही काही चुकीचं करत, जर तुमच्याही बाबतीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल तुमचं काहीतरी चुकीचं होते, तर एंजल्स तुम्हाला चांगल्या मार्गावरती घेऊन जातात. परमेश्वर तुम्हाला हाताला पकडून चांगल्या मार्गावरती घेऊन जातील. जरी तुम्हाला वाटत असेल की नाही मी आता हा निर्णय घेते आणि मी इथं माझ्या पद्धतीने राहते, तर नाही. डिवाइनला जर वाटलं हा निर्णय तुमच्यासाठी योग्य नाहीये, तर डिवाइन कोणाच्याही मदतीने, डिवाइन तर देव तर प्रत्यक्षात येत नाही, परंतु कोणाला ना कोणाला तरी पाठवतो आणि तुम्हाला योग्य मार्गावरती घेऊन येतो. मे बी असू शकतं आता माझ्या बाबतीमध्ये असं झालं होतं की मी एक शाळा निवडली होती, परंतु परमेश्वराला वाटत होतं की ही माझ्यासाठी योग्य नव्हती. तर परमेश्वराने माझी लगेच एका महिन्याच्या आतच माझी शाळा बदलून टाकली. मी तर स्वतःच ती निवडली होती, तरी सुद्धा त्यानंतर माझी शाळा बदलली गेली. तर मला तर कळालंच नाही, कारण की नंतर कळालं की ती शाळा माझ्यासाठी योग्य नव्हती किंवा ती शाळा कदाचित माझ्यासाठी चांगली नव्हती. तर डिवाइनने मला परत चांगल्या मार्गावरती आणलं. सो ह्या गोष्टी ज्या असतात, आपण जरी ठरवलं की मला असं करायचं आहे, परंतु नाही, जे आपल्या लिहून ठेवलेलं आहे परमेश्वराने, आपली स्टोरी तर आधीच लिहिलेली आहे. त्यामुळे हे आपण फक्त करतोय, आपल्याला वाटतं आपण करतोय, बट नाही, आपलं तर आधीच पहिले लिहिलेलं आहे की ह्या दिवशी काय होईल, उद्या काय होईल, पुढं काय होईल. सो आपण येथे टेन्शन घेत बसतो की हे का झालं, ते का झालं. तर डिवाइन तुम्हाला येथे गाईड करत आहे. तुमच्याकडे ती स्ट्रेंथ आहे. तुमच्याकडे फक्त स्वतःसाठी जगण्याची नाही, तर इतरांसाठी जगण्याची स्ट्रेंथ आहे. तुम्ही खूप जास्त पॉवरफुल आहात, परंतु तुम्ही स्वतःला एका चुकीच्या जागी ठेवलेलं आहे. अँड चुकीच्या जागी ठेवल्यामुळे तेथे तुमची कधीच किंमत होणार नाही, म्हणून तुम्हाला तिथून बाहेर काढण्यात आलेलं आहे. तर आता हा तुमचा अट्टहास आहे की तुम्हाला वाटते की त्या व्यक्तीने तुम्हाला समजून घ्यावं ज्याच्याशी तुम्ही इमोशनली कनेक्ट आहात. तर त्या व्यक्तीला त्याचं जीवन आहे, तर तो तुमच्यासाठी कशाला तुमच्या जीवनामध्ये येऊन येईल. पण तुमचं एक म्हणतात ना, एक बालहट्ट असतो, नाही त्या व्यक्तीने मला समजून घेतलं पाहिजे, त्या व्यक्तीला कळायला पाहिजे नेमकं परिस्थिती माझी काय होती किंवा काय सध्या काय आहे. पण ती व्यक्ती जर तुम्हाला चुकीचं समजत असेल ना, तर हे खूप खूप दुर्दैव आहे. कारण की तुमची यामध्ये काहीही चूक नाही. एनर्जी आय कॅन फील की तुमची यामध्ये काहीही चूक नाही. परंतु असं होतं चांगल्या लोकांच्या बाबतीमध्येच एक चुकीचं काय म्हणतात वर्तुळ तयार होतं. अफवांचं असो किंवा आपलेच लोक आपल्याला चुकीचं समजायला लागतात. एक असतो ग्रहांचा फेरा असतो. सो तुम्हाला डिवाइनने यामध्ये तुम्हाला स्ट्रेंथ प्रदान केली आहे. जे तुमच्यासाठी योग्य नाही ते तुमच्यासाठी डिवाइन कधीही ठेवणार नाही, परमेश्वर कधीही ठेवणार नाही. सो अशा लोकांना ज्यांचं तुमच्या बाबतीमध्ये कुठलंही अटॅचमेंट नव्हतं, भावनिक नातं नव्हतं, अशा लोकांना परमेश्वराने तुमच्यापासून दूर करून एक प्रकारे तुमची हेल्पच केलेली आहे. तुमच्यामध्ये ती सर्व क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा उपयोग ह्या जगाला पाहिजे आहे, ह्या ब्रह्मांडाला पाहिजे आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या अशा नात्यांपासून दूर केलेलं आहे जे तुमच्यासाठी नव्हते कधीच. सो ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडा म्हणून डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे.
आणि ज्या व्यक्तीशी तुम्ही भावनिकतेने कनेक्टेड आहात तीही व्यक्ती तुमच्याशी कनेक्टेड आहे, परंतु ती व्यक्ती कधीही स्टँड घेऊ शकत नाही. तर येथे दिसून येते सक्सेसफुल एनर्जी आहे. आफ्टर 6 मंथ तुमच्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होतील. आफ्टर 6 मंथ जे काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत, वाद संघर्ष आहेत, त्यामधून तुम्हाला शांतता मिळताना दिसून येत आहे. फक्त स्वतःला ब्लेम करणं, स्वतःला त्रास करून घेणं तुम्ही बंद करा, कारण की तुमची यामध्ये काहीही चूक नाही आहे. कधीही असं समजायचं नाही की तुम्ही चुकीचे आहात. तुम्हाला वाटत असेल की मी चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःलाच येथे त्रास करून घेत आहात. तर तुम्हाला हिलिंग करण्याची गरज आहे. सेल्फ हिलिंग करा. स्वतःचीच तुम्हाला हिलिंग करायची आहे. म्हणजे स्वतःलाच तुम्हाला एक प्रकारे प्रेम द्यायचं आहे. त्या नात्याला तुम्ही ज्या कोणत्या तुमच्यातीलच एखाद्या भावनेला, तुमच्यातीलच एखाद्या सेल्फला तुम्ही दुखावत आहात तर तेथे जा, मेडिटेट करा, त्याला समजून सांगा. तुमच्या स्वतःच आतमधील इनर व्हॉइस जो आहे त्याला समजून सांगा की येथे तुझी चूक नाही आहे. एक प्रकारे मेडिटेशन असतं ते सेल्फ हिलिंगचं. जर कुणाला पाहिजे असेल तर ते मी टाकते व्हिडिओ तसा. तर तशी सेल्फ हिलिंग तुम्ही करा, त्याला समजून सांगा. तुमच्यातल्या स्वला तुम्हाला समजून सांगायचं आहे की तुझी काही चूक नाही यामध्ये, तू तर खूप योग्यच आहे, पहिल्यापासून चुकीचं काही केलेलं नाही आहे. आणि तुम्ही त्या तुमच्या सेल्फला प्रेम द्या, भरपूर प्रेम द्या. सो ह्या सर्व दुःख संकटातून तुम्ही बाहेर पडण्याची सुद्धा येथे शक्यता आहे. परमेश्वराच्या प्रेमाला समजून घ्या. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे, खूप जास्त ब्लेसिंग्स तुमच्यावरती देत आहे. आणि अशा नात्यांनाही तुमच्यापासून परमेश्वर दूर करत आहे ज्यांच्याशी तुमचा फिलिंग्स नाही आहे, काही भावनिक अटॅचमेंट नाही आहे. सो भविष्यात जे काही होईल ते अशा नात्यांना तुमच्या जीवनातून दूर करण्यात येत आहे, ज्यांनी तुम्हाला कधीही समजून घेतलं नाही अँड कधीही इथून पुढे समजून घेतील अशीही तुम्हाला अपेक्षा नाही आहे. सो अशा नात्यांना तुमच्या जीवनातून दूर करण्यात येत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. ज्यांना रीडिंग रेझोनेट होत आहे त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तर दिसून येत आहे भविष्यामध्ये डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की परमेश्वर तुम्हाला खूप जास्त स्ट्रेंथ प्रदान करीन. तुमच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडत आहे त्यामध्ये तुम्हालाच आता एक प्रकारे स्टँड घ्यायचा आहे. तुमचं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित यूज करायचं आहे. भविष्यामध्ये तुम्हाला संघर्ष करायचा आहे, परंतु त्या संघर्षामध्ये तुम्हीच विजयी होणार आहात. एक प्रकारे विजयश्री जो आहे, मुकुट जो आहे तो तुमच्या डोक्यावरतीच असणार आहे. या बाबतीमध्ये डिवाइन तुम्हाला ॲश्युअर करत आहे, खात्री देत आहे. अँड पुढील 1 वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसून येईल खूप जास्त पॉझिटिव्ह अँड चांगले चेंजेस झालेले दिसून येतील. तुमच्यातील शिवशक्ती जो आहे, तुमच्यातील पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऊर्जा ज्या आहेत त्या बॅलन्स झालेल्या आहेत. इथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. तुम्हाला काहीही बॅलन्स करायची गरज नाही आता, कारण की त्या पूर्णपणे बॅलन्स झालेल्या आहेत. तुमच्या जीवनातील हॅप्पी लाईफ जे आहे ते तुम्ही जगणार आहात. मे बी ते तुमच्या फॅमिली सोबत असो किंवा फॅमिलीच्या शिवाय असो, परंतु तुम्ही इथून पुढचं आयुष्य जे आहे आनंदाने जगताना दिसून येत आहे. सो कोणी असो नसो आपल्या जीवनामध्ये तुम्ही एक स्टार किड आहात. तुमच्यामध्ये त्या सर्व क्षमता आहे. तुमच्यामध्ये तुम्ही परमेश्वराच्या, तुमच्या कुलदेवतेच्या खूप जास्त जवळचे आहात. त्यांचे तुमच्यावरती अनेक आशीर्वाद आहेत, कारण की तुम्ही त्यांचे पुत्र आहात, तुम्ही त्यांची कन्या आहात, तुम्ही एक स्टार किड आहात. सो तुम्हाला ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची आहे. तुम्हाला जे काही इतके दिवस बर्डनमध्ये होतात त्यातून बाहेर काढण्यात येत आहे. स्वतःभोवती जे काही बाउंड्रीज तुम्ही आखून घेतलेल्या आहेत तर त्यातूनही तुम्हाला मुक्त करण्यात येत आहे. जे काही तुमचा हार्टमध्ये तुम्हाला हार्टब्रेक झाला, तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला दुःख निर्माण झालं, तर त्याही एनर्जीमधून तुम्ही बाहेर पडत आहात. अँड तुमच्या जीवनामध्ये जी कुणी नकारात्मक एनर्जी होती, जी कुणी तुमच्यावरती खूप जास्त दबाव टाकत होती, तर त्याही व्यक्तीला तुमच्या जीवनातून येथे दूर करण्यात येत आहे. सो पुढील काही जीवनामध्ये आपल्याला दिसून येत आहे एकटे जगणार तुम्ही असू शकतं, एकटे जगू शकता तुम्ही भविष्यामध्ये, परंतु कोणाचीही लाचारीमध्ये तुम्हाला जगणं हे परमेश्वरालाच नको आहे, कारण की तुम्ही मॅजिशियन आहात, तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात. सो ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे. आय नो आजची रीडिंग खूप जास्त मोठी झाली, बट रीडिंग करताना किती वेळ जातो हे आपल्या हातात नसतं, हे परमेश्वराच्या हातात असतं. सो थँक्यू सो मच. आय होप की ज्यांच्याशी तुमचं काही इमोशनली कनेक्शन नव्हतं, फिलिंग नव्हत्या, बट इतरांसाठी तुम्ही ते नातं जपत होतात, तर असे नाते तुमच्या जीवनातून दूर करण्यात येत आहे. अँड ज्यांच्याशी तुमचं इमोशनली कनेक्शन आहे
तुम्हाला वाटत आहे त्या व्यक्तीने तुम्हाला समजून घ्यावं, तर मी डिवाईनला प्रार्थना करते नक्कीच ती व्यक्ती तुम्हाला आज ना उद्या समजून घेईल अँड तुमच्या बाबतीमध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे त्याच्या मनामध्ये तर तीही दूर निघून जाईल. तर थँक्यू सो मच.